ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटकचे राज्यस्तरीय 2 दिवसीय शिबिर व बैठक वर्धा येथील बच्छराज धर्मशाळा सभागृहात उत्साहात पार पडली। राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेतला। विविध प्रलंबित प्रश्नांवर व्यापक जन आंदोलन उभारून लढा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांना व 4 श्रमसंहितांना संघटितपणे विरोध करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे। आपल्या देशामध्ये एकूण संपत्ती जेवढी काही संपत्ती आहे ना, या संपत्तीला 1% लोकांकडे या देशातली 60% संपत्ती त्यांच्या ताब्यात आहे। आपण मला 50,000 रुपये पगार झाला, माझ्या आशाताईला 13 झाले, अंगणवाडीला 12 झाले, आता 20 कधी होती। परंतु या देशाची संपत्ती कोणी तयार केली? या देशामध्ये संपत्ती तयार होते का? कोण करतं संपत्ती तयार? कामगार करतो। संपत्ती कोण तयार करतं? आपल्या घामातून कामगार करतो आणि शेतकरी आपल्या कष्टातून या देशाची संपत्ती निर्माण करतो। पण कामगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या देशाच्या लोकशाही पद्धतीने विधानसभेत आणि लोकसभेत मांडले जातात का? कोणी मांडले पाहिजे? त्या खासदारांनी मांडले, बरोबर? ते खासदार मांडतील का? का बरं मांडत नसतील ते त्यांचा ते तुम्हाला 1500 रुपये देतात, ते कशाला मांडतात? आमच्याच आम्हाला देतात। मतदानाच्या 500 रुपयाची नोट कोण घेतं? जे पैसे घेतील त्याला विचारतील का? माझा प्रश्न मांड बाबा तिथे जाऊ। आयटकच्या वतीनं राज्यस्तरीय 2 दिवसीय शिबिर या ठिकाणी वर्धा येथे बच्छराज सभागृहामध्ये घेण्यात आलेलं आहे। या ठिकाणी केंद्र सरकारने जे काही नुकतेच कामगार कायदे बदलून 4 श्रमसंहिता या ठिकाणी आणलेल्या आहेत, त्याच्यावरती चिंतन करण्यासाठी या ठिकाणी अंगणवाडी, आशा, शालेय पोषक कर्मचारी आणि विविध कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नावर देखील या ठिकाणी मंथन करण्यात आलेलं आहे। विविध ठराव या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। या राज्यभरातून 22 जिल्ह्यातून या ठिकाणी 80 प्रतिनिधी, निवडक प्रतिनिधी, बँक, LIC, WCL हे सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत, निवडक प्रतिनिधी आहेत। त्यामुळे या ठिकाणी विविध विषयावर चर्चा केलेली आहे। आंबेडकर, फुले, बौद्ध आणि मार्क्स या संदर्भामध्ये व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले यांचा व्याख्यान या ठिकाणी झाला। राष्ट्रीय सचिव या ठिकाणी दिल्लीवरून अमितकुमार दामले, बबली रावत, मोहन शर्मा, CJ जोशफ या ठिकाणी या शिबिराला मार्गदर्शनाला आलेले होते। आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी विविध कामगारांच्या प्रश्नांना घेऊन तीव्र लढा करण्याचा निर्धार यांच्या शिबिरामध्ये घेण्यात आलेला आहे।